तर मित्रांनो तिथं डग आहे ना, तिथं असं सेम छत्रपती शिवाजी महाराज बसल्यावानी झाले. ओके इथं हाय का नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्ताच कालचा ब्लॉग अपलोड केला. आत्ता टायमिंग झालं आहे जवळजवळ, हातात काय वॉच नाही पण आत्ता टायमिंग झालं आहे जवळजवळ 4, 4:30, 5 वाजता. ब्लॉग तो अपलोड केला आहे. आता फक्त कॅप्शन द्यायचं राहिलं. कॅप्शन द्यायचं म्हणलं ना माझा मोबाईल घेतो. पप्पा दार लावून कुठे गेलेत काय माहिती. आता पहिले ह्या दाराचं कुलूप खोलायला लागेल. तर मित्रांनो दार खोलले ही खिडकी खोललेली आहे, नाही तर ही खिडकी बंद असली का नाही अख्ख्या घरात गरम वातावरण होतं. आता बरं वाटतंय ही खिडकी खोलले. काय करतात माहिती का, पप्पा आणि आई वावरात जायचं म्हणलं ना ही खिडकी लावून जाते. मग घरात एवढं गरम होतं का नाही, अजिबात घरात राहू नाही वाटत. तर सकाळ धरून माझा मोबाईल तर टेबलावरच आहे. हो 36% चार्जिंग आहे मोबाईलला. तर मित्रांनो दाराची चौकट इथून तिथून अख्खी चांगली, पण जिथं कडी लावतो का तिथंच वाळवी लागली. सगळं तुटले आता. ओ भाई साहेब आजपर्यंत वाळवी लागली. तर मित्रांनो मी चाललोय आता आदित्य यांच्या घरी. 2 दिवस झाला आदित्य यांचा मोबाईल लपवलाय. आरुष आणि आदित्य मोबाईल बघतात त्याच्यामुळे 2 दिवस चेहरा बघायला. फेकते तांबाखू. मांजरीचं पिल्लू बघ कुठे उयू कशी झोपल्या 3. तर मित्रांनो तिथं मांजर यायलेली आहे का. उय तिथं पिल्ल आहे त्याची. अलीकड झोपले इटांवर. अलीकड मांजर झोपले, पलीकड पिल्ल झोप. रेंज झोपून बघतोय मांजराची पिल्ल. उई लागन गेटाव नको चढू. लगेच गावात. तर मित्रांनो रेंज वर चढायला तर चढलाय लगेच गावाला. तर मित्रांनो फायनली घरी पोचलोय आणि आरुष घरी नाही. आरुष गेला क्रिकेट खेळायला. मी जिथे क्रिकेट खेळायला गेलतो ना तिथं आरुषला तर काय बॅटिंग देत नाही, बॉलिंग देत नाही, नुसतंच पळतो. तर मित्रांनो घरी आल्यावर असं कळाले की आधी यांचा मोबाईल हरवला. आधी तिला कळलं मोबाईल हरवलाय का नाही हरवला. कुठे गेला मोबाईल होय हसते का. तर मित्रांनो मोबाईल आहे ना आदितीच्याच मम्मीने लपवलाय. पण आदितीला हटकून मी विचारतोय कबूल होण्यासाठी, पण आदितीच्या मम्मीने सगळं आदित्या दाखवलंय. कुठे फेकलं लिंबू. सॉरी आता दगड घेते नको रियांशला केस द्यायला लिंबू घेतलं आणि रियांशने हातच नाही वर केलं. रियांशला डायरेक्ट हितच लागलं नाही ना बाई. बघू लागलं नाही ना. नाही लागलं. दारा लिंबू. माझा लिंबू दिलाय रियांशला. कस काय फुटली बादली. आत्ता खाली बादली पडली का. बादलीने पाणी बादलीच गळके. बादलीने काय पाणी भरून कराय. जेवढं पाणी गळन तेवढं खाली बाटलीत होत. काय जुगाड लावलाय. बादली आता फिकूनच द्यावा लागणार आहे. आता पाणी मापात झालंय. तर मित्रांनो ही 3 लिंब आहे. 3 लिंबात आहे ना बाटली पाडायची. पहिला चान्स रियांशला देतो. लांबून पाडायची बाटल. तर मित्रांनो रियांश छोटा आहे ना. रियांश ह्या रिशी पासून तू पाडायचं काय दर ओ पहिल्या चान्स मध्ये पाडलं. टाक टाक टाक. रियांशचा दुसरा फेल गेला. 2 चान्स मध्ये पडली. रियांश बॉटल उभी करायला गेलाय. रियांश आधी तिला दम देतोय. फेल झाले 3 चान्स. तर मित्रांनो जिकडं लिंबू जाईल ना तिकडं रियांश बॉटल घेऊन जातोय. आपल्याला तो ब्लॉग पण शूट करून द्यायना. आता इथं बॉटल ठेवली रियांशनी. 3 पडलाय. मला गांडावला ना तू. ए सूर्य बघ ना कसला झालाय भारी.
एकदम ऑरेंज ऑरेंज. तर मित्रांनो तिथं डग आहे ना, तिथं असं सेम छत्रपती शिवाजी महाराज बसल्यावानी झाले. ओके इथं हा हाय का नाही, सेम छत्रपती शिवाजी महाराज बसल्यावानी झाले. आणि खाली असा मुजरा बिजरा करतात. सेम खुर्ची बसल्यावानी, पाठीमागं अशी खुर्ची वाटती आणि पुढे शिवाजी महाराज बसल्यावानी. खरं रिअल वाटतंय ना. तू एवढी नख वाढवल्यात ना, ही नख सगळी कापायला लागणार आहे शाळेत गेल्यावर. हा गाडी कारण का दुसरी शाळा बदलणार आहे ना तू. घेतलं डायरेक्ट प्रार्थनालाच उभं करतात सगळ्यांपुढं सगळ्यांपुढं. मम्मी द्यायची शिव्या. तर मित्रांनो आधी ती ना लपण्यासाठी हिडन ट्रिक सांगते, लपाछपी खेळायला. पण खालून दिसणार मोकळं आहे सगळं, पण रातचं नाही काढणार, रातचं खेळाय दिवसा काढणार. तर मित्रांनो त्या दिवशी कामावरती ना ते फिल्टरला ओरिंग लावतात का नाही, ते खाली पडलं होत्या आणि नेमके साहेब आले होते. ते गोळा करायला गेलो तर नेमकं हिथंच लागलं, स्टूल लागलं. इथं लय दुखत आहे अजून. इथं हाताला पण लागले, बँडेज पण लावायला दिली कंपनी. जिथं साहेब लोक असतात त्यांनी. मला तनुनी सगळी वाढवलेली नख कापली. मित्रांनो तू कावा कापणार आता. आपण चार झालं शाळेत डायरेक्ट पहिल्याच दिवशी उभं करतात. पण त्यांना थोडी माहिती, आम्हाला थोडी माहिती. ऍडमिशन घ्यायला गेलं. माझे केस एवढे पातळ असून तुम्हाला उभं करायचे. पोरं काय करतात माहिती बा, तेल बिल लावतात असं चापून. आणि शिक्षक लोक काय करतात माहिती, डायरेक्ट असं खचक्याने हात घालतात, लगेच केस उभे राहतात. चला बाहेर खरं. आणि पोरं काय करायची माहिती, आमच्या पाठी बघ हे काढायची इस्त्रीनी, ज्याचं त्याचं पहिलं नाव आहे ना त्यांनी काढायची. मी एकदा हे काढली होती, मला म्हणली बारक्या चल उठ. नशीब आमचं सर आलं, म्हणजे उद्याच्याला चांगला करून येईल तेव्हापासून. तर मित्रांनो आरुषा आल्या लगेच खेच खेच खेळायला लागल्या. आधी ती नको म्हणते, खेळू दे की, खेळ रे तुम्ही आहे खेळ तू. अंधार झालाय, पावसाचं वातावरण झालंय. पण असं लय वेळा वातावरण झालेलं आहे, पाऊस येऊ पण शकतो नाही येऊ शकतो. तिकडं कोणीतरी फड पेटवलाय. फड पेटवायचं म्हणलं ना रातचाच बेस्ट आहे. एकदा आम्ही दिवसा पेटवलं होतं, लय आई लागतात. कुठे घालता म्हणलं, विचारलं तर तुला काय घर पोचते. आधीच मी तर आता फोन बघत होते, फोन कुठे गेला म्हणलं आधी तिथं आधी. आणि तू आज कामाला कायला गेलते. मग काय करतो घरी बसून माझं दुखत एवढं ऊन वाढले. वाढू दे मग. तर मित्रांनो आधी ती आलती घरी आणि आता पाऊस पडायचं वातावरण तयार झाले. आधी तिला घरी लय डोळ्यात जायला लागले. लय वार बाबा. तर मित्रांनो आधी तिला रोडला सोडलंय. बाय बाय. तर मित्रांनो आधी तिला घरी सोडले, आता जाऊ घरी. लय जोरात वादळ सुटलंय, डोळ्यात जायला लागले. तर मित्रांनो चाळीतल्या सगळ्या लाईटी गेल्या, फक्त आकांक्षा यांची राहिली सोलर पॅनल. पाऊस आलाय जा घरात. तर मित्रांनो इजा चमकायला लागल्यात, हलका हलका पाऊस पडायला लागला. तर मित्रांनो फायनली पाऊस आला. आई पावसाचं टिपकं बघ ना, कसलं मोठं दिसतं. लय मोठा टिपका आहे. मोबाईल बंद करते पावसाळ्यात वेळा चमकत मी करणारे माझा पण. पप्पाला माझ्यावाला दिलाय आणि पप्पा म्हणतात मी माझा मोबाईल बंद करतो. काय नाही होत, फ्लाईट वर मोड टाकला ना काय नाही होत. फ्लाईट मोडवर टाकलं पप्पाला एक आभारतात. तर मित्रांनो आई रे पावसा करते. पहिल्यासारखं कोण नाही करत, मस्त हवा लागायला लागली थंड थंड. तर मित्रांनो मला पण पावसात भिजू वाटते, पण पप्पा मागच थांबल्यात, खावळत्यात मला. ये रे पावसा. हवा बंद झाली. तर मित्रांनो इथं टप ठेवलंय पावसाचं पाणी धरण्यासाठी, कूलर मध्ये वाटायला.
तर मित्रांनो हातरून थंड पडावं म्हणून आईने बाहेर आणून टाकले. पावसाची थंड हवा आहे ना. काय डोकं लावले आईने. अरे लय मरणाचं गरम होतं म्हणून माहिती का? तुम्ही कुठे टाक. अयो पप्पाने पण इथं टाकलंय टाकीवरती. फक्त मीच राहिलोय पण मी नाही टाकणार. मी ना पाणी ठेवलंय भरायला थंड पाणी पावसाळ्यात. नाही कूलर आला तर हा? नाही आला. लाईट नाही आल्या अवघडच आहे. कुठं मुक्कामी राहायचा म्हणलं तर पातेलं घेऊन जाते. आलं की माझी गारवा झाल्यावर तरी झोप तर येईल. मित्रांनो फायनली लाईट आली. आता कूलर मध्ये साठवलेलं पाणी उठून लय नाही पाणी साचलं थोडंच साचलंय. आणि पहिलं दोन्ही घरातलं फॅन चालू करतो. तर मित्रांनो पावसाचं पाणी थोडं साचलंय. मी भरलेला टप ओतून दिला. घाण पाणी साचलं होतं म्हणून. ऑलरेडीच फॅन चालू आहे. तर मित्रांनो ह्या घरात आलोय पण एवढं थंड वातावरण नाही होत. कारण का ही खिडकी बंद होती त्याच्यामुळे हवाच नाही आली घरात. आता 5 मिनिटात हवा जरा थंड होईल. कारण का बाहेर बी हवा थंड झाली. बाहेर लय भारी वाटते. चला आई बाहेर. ओके. तर मित्रांनो सगळं पावसाचं पाणी धरलं ना त्यात सगळी माती झाली. मग कसं काय पत्र धुतलं होतं ना. वारेने नाही बाई, पाव मातीचं पत्ती तुटलं. नको वापरू कूलरला पाणी. हा तर मित्रांनो आईची फेवरेट मालिका लागली. आंबा खाता खाता आई मालिका बघते. लय भारी मालिका आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय.